दरम्यान राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना पहिलीपासून हिंदी भाषा व्यतिरिक्त इतर भारतीय भाषांचेही पर्याय उपलब्ध करून देण्याची शिफारस अभ्यासक्रम आराखडा सुकाणू समितीने केली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. मात्र ही शिफारस डावलून शिक्षण विभागानं हिंदीची सक्ती केल्याचं कळतंय. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं मात्र अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीची मंजुरी असल्याचं सांगितलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची शालेय शिक्षणाच्या स्तरावर अंमलबजावणी 2025-26 पासून करण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केलाय. पहिलीपासून अभ्यासक्रमात हिंदी विषयाचा समावेश करण्यात येणार आहे. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती न करता अन्य भारतीय भाषांचे पर्यायही उपलब्ध करण्याची शिफारस सुकाणू समितीने केली होती. मात्र शासन निर्णय हा वेगळाच प्रसिद्ध झालाय. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत. राहुल, सुकाणू समितीनं हिंदी भाषेची सक्ती न करता इतर भारतीय भाषांचे पर्याय सुद्धा उपलब्ध करण्याची शिफारस केली होती, मात्र शासन निर्णय वेगळाच प्रसिद्ध झाल्याचं कळत आहे. हा त्याचं कारण होतं की ही जी एक प्रशासनिक संघटनात्मक संज्ञा आहे सुकाणू समिती, तर त्याचं मुख्य काम होतं की उपक्रमाची दिशा आणि धोरण निश्चिती करणं आणि विविध पद्धतीचा अभ्यासक्रम आखत असताना आपल्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे त्याचं आकलन करणं. तर त्याप्रमाणे त्यांनी असा विचार केला होता की आपल्या आजूबाजूला कोणती राज्य आहेत. तर आपल्या आजूबाजूला गुजरात आहे, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, काही प्रमाणामध्ये आंध्र प्रदेशचा भाग आहे, छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे, गोवा आहे. आणि या सीमावर्ती भागात असलेल्या ज्या शाळा आहेत त्या बहुतेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन काही विद्यार्थी हे कानडी भाषा शिकतात, काही तेलुगू. आता सोलापूर सारख्या शहरामध्ये काही तेलुगू भाषिक शाळा आहेत. तर त्यांनी हा एक पर्याय दिला होता की विद्यार्थ्यांना ठरवू द्या की तुम्हाला कोणती भाषा शिकायची आहे. हिंदी पण होताच, पण त्यासोबत इतर भाषांचा पण पर्याय दिलेला होता. आता तो पर्याय नेमका वगळण्यात आला आणि पहिलीपासून हिंदी अशा पद्धतीची सक्ती करणारा आदेश जाहीर करण्यात आला. त्याच्या आधी पण जेव्हा ह्या संदर्भातला प्रारूप आराखडा जाहीर झाला होता तेव्हाही हिंदीची सक्ती नको अशीच भूमिका अनेकांनी मांडली होती. आताही आपण बघतो आहोत की मुख्यमंत्र्यांनी जरी देशाच्या संपर्काची भाषा हिंदी आहे असं म्हटलं तरी दक्षिण भारतामध्ये मात्र हिंदी कुणीही स्वीकारलेली नाहीये. त्यामुळे दक्षिण भारतातली जी काही 8-10 राज्य असतील तिथे काय करायचा हा प्रश्न आजही सुकाणू समितीच्या सदस्यांच्या मनात होता. काही शिक्षक संघटनांनी सुद्धा ह्या संदर्भातली भूमिका आता स्पष्ट करायला सुरुवात केली आहे की हे काही बरोबर नाही, कारण इंग्रजी ही जागतिक संपर्काची भाषा आहे आणि आपण ती स्वीकारलेली आहे. परंतु हिंदीची आपल्यावरती सक्ती का? तर आता असं लक्षात येत आहे की सुकाणू समितीने सुद्धा अनेक पर्याय दिलेले होते, पण ते सगळे पर्याय बाजूला ठेवले आणि हिंदी केवळ स्वीकारली गेली. आणि आता काल जेव्हा श्री राहुल रेखावार जे ह्या SCERTचे प्रमुख आहेत त्यांनी असं सांगितलं की आम्हाला विद्यार्थ्यांना इतर भाषा शिकवायच्याच आहेत, पण इयत्ता 6वी पासून शिकवतो आणि सध्या आमच्याकडे इतर शिक्षकांची उपलब्धता नाहीये. जर ती उपलब्धता नव्हती तर मग हिंदीची सक्ती का करण्यात आली असाही प्रश्न आता विचारला जातो. निश्चितच. धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.